तेच लय दिसून राहिली भाजी. म्हणजे नाही म्हणजे अंगारा व्हायचा धुपारा. हा तेच म्हणलं, थोडस बकेट दीड बकेट पाणी टाका लागते राजू याच्यात. भाजीचा म्हणलं पानोळा करता का म्हणलं भाजीचा. हा, मस्त भाजी होऊन राहिली, तुम्ही काय ते पाणी टाकायला लावता, मी टाकतो ना, मला किती टाका लागते समजते ना ते बी. कसं आहे, बाया माणसं लेकरं बाकरं जेवते का नाही. तर ते थोडीशी मला वाटते थोडी फिक्की करा लागन. हा म्हणलं सावत्र पाणी नाही जमत ना त्याच्यातनी इतकं मोठं, त्याला गळवा दीड गळवा टाकला चालते. मग भाजी बनली ते एक नंबर भाजी आहे. तुम्ही त्याच्यातनी आता काही किस पाडू नका आणि झिलप्या काही पडू नका. हा, एवढे आचार्य आहे का तुम्ही मोठे. सांगा म्हणजे तुम्ही जसे काय म्हणजे काय काय मुख्यमंत्र्याच्या इच्छा स्वयंपाकाला जात असता काय बोलता अंतराच्या. आम्हाला काय म्हणजे काहीच समजत नाही का. निरा काय का तुम्हाला भल्लच समजते. मग तुम्हीच करा ना रे बा, मग काय इथं आता मला मग आणलं बोलावलं. तुम्हीच करा बा, तुम्हीच करा म्हणलं. करा बा तुमच्या मनानं करा, मी काही म्हणत नाही तुम्हाला. हो ना, पण सांगून राहिलो माणूस किती बा याच्यात थोडेसे बकेट दीड बकेट पसते पाणी. पोट्टे सैन होते काय बायले हे ते. फालतू तुम्ही आता म्हणजे तुम्हाला काय बोलावं आम्ही. बाबा ते समजते ना मले, म्हणूनच मी कमी तिकट केली. मला काय समजत नाही का एवढा का मी काय डोक्यानं हलका हो का घुटण्यात आहे का मी. मलाही समजते ना तेवढं की बा हे भाजी आपल्या सर्वसामान्य आहे म्हणून. म्हणून तशी बनवली मी. आणि तू म्हणतो की असं करा लागते, बकेट भर टाका लागते, दीड बकेट टाका लागते. तुला माहित आहे का ते. हो ना, तर माय पद्धतीनं बरोबर केली. कोणाला काही झालं तर मी आव द्यायला जबाबदार.